हाय, मी आहे दक्ष आणि आज मी चाललो होतो माझ्या मित्रमंडळीसोबत न्यू इयर पार्टी करायला अष्टमसिद्धी. तर थोडा प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो होतो अष्टमसिद्धीला. आणि जर तुम्हाला पण परतवाडा जवळ तुमच्या फॅमिली किंवा मित्रांसोबत पार्टी करायची आहे, तर अष्टमसिद्धीचे लोकेशन एक नंबर आहे भाऊ. अष्टमसिद्धी आल्यावर तर सगळ्यात पहिले आंघोळच करायला लागते ना. पण एवढ्या थंडीत कोणाची हिंमत नव्हती होत का आंघोळ करा. मग का आपण विहिरीतून पाणी काढलं, त्यानंतर सर्वांनी चुपचाप हातपाय तोंड धुतले आणि मग निघालो आपण स्वयंपाकाची तयारी करायला. सर्वात पहिले तर भाई आपण चूल वगैरे मांडली आणि इथे एवढी थंडी होती की जसं आपण चूल मांडली, अर्पित दादा आले भाऊ ताप करायला आणि आपण सगळे भिडलो भाई काम करायसाठी. आपल्यासोबत 5-5 पोरी आल्या होत्या राव, पण काही कामाची गोष्ट नाही, कारण सारा काम तर आपल्यालाच करायला लागून राहिलं होतं. आणि त्याच्यात हे चूल पण 17 वेळा विजून राहील, ती किती वेळा जळाव काय मी. जसं तसं ह्या चुलीवर भाई आपल्या ताई आणि दादानं भाजी वगैरे केली आणि त्यानंतर होतं एकदम मेन काम, म्हणजे काय बिट्ट्या तळायचं. आणि हे काम तर तुमचा भाऊच करणार ना. मग जसं आपला स्वयंपाक वगैरे रेडी झाला, त्यानंतर आपण सगळे गेलो मंदिरात दर्शन वगैरे करायला. दर्शन झाल्यानंतर देवाला आपण नैवेद्य वगैरे चढवला आणि त्यानंतर आपल्यासोबतच्या पोरी म्हणे भाई पहिले जत्रा फिरू. आपण म्हटलं नाही, जत्रा पहिले जाऊन सगळ्यात पहिले भाई करू आपली पेट पूजा. त्यानंतर आलो वाढण वगैरे केलं आणि बसलो बस जेवण करायला. आणि काय सुपर जेवण बनलं होतं. आणि तुम्हालाच असे व्हिडिओ पाहायचे असेल तर मला फॉलो करून घ्या. मी करतो आता पार्टी एन्जॉय. भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये.